मांडवगण क्षेत्रामध्ये मांडवी ऋषी राहत होते. त्या मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये अनेक शिष्यमंडळी त्यांच्याजवळ शिकण्यासाठी होते. झालं एक दिवस असं झालं, त्या मांडवगण क्षेत्रामध्ये काही चोरटे आले, काही चोर आले आणि त्या गावामधला जो राजा आहे त्याच्या घरी चोरी केली. त्याचं सर्व धन लुटलं आणि धन लुटून गाठोडं बांधलं आणि पळायला लागले. पण म्हणतात शिपायाने पाहिलं की चोरांनी आपल्या राजाचं धन लुटलंय. सर्व शिपाई त्या चोरांच्या पाठीमागे लागले. लक्ष द्या, सर्व शिपाई त्या चोरांच्या पाठीमागे लागले. पाठीमागे लागल्यावर चोरांना असं वाटलं आपलं काही खरं नाही, कारण चोर होते 4-5 आणि ते 5-25 जण होते. आता ह्यांनी जर पकडलं तर आपलं काही खरं नाही. मग आता आपला जीवच वाचवायचा, ते सोनं जाऊ द्या बाजूला. मग काय करावं म्हणतात, ह्यांना एक आश्रम दिसला. तो आश्रम होता मांडवी ऋषीचा. ऐकते ना, तो आश्रम होता मांडवी ऋषीचा. त्या मांडवी ऋषीच्या आश्रमामध्ये ह्यांनी प्रवेश केला. आश्रमामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यावर मांडवी ऋषी ध्यानस्थ बसले होते आणि सर्व शिष्य परिवार सुद्धा ध्यानस्थ बसला होता. सगळ्यांचे डोळे बंद होते. पण चोर तिथं गेले. चोरांना वाटलं आता लपण्यासाठी जागा मिळाली, आपला जीव वाचला. आपा त्याने सर्व ते दागिने मांडवी ऋषीच्या जवळ ठेवून दिले आणि चोर पर्णकुटीच्या पाठीमागे गेले. आता काही संबंध आहे का त्या मांडवी ऋषीचा त्या दागिन्याचा? काही संबंध नाही. पण ते शिपाई आले आणि शिपाई, चोर तर लपले होते पाठीमागे, चोर तर काही दिसले नाही. पण कोण दिसले? मांडवी ऋषी आणि त्यांचा शिष्य परिवार. एवढा राग आला त्या ह्यांना, कोणाला? शिपायांना. बापरे, आताच्या आताले कपडे बदलले आणि ध्यानस्थ बसले. अरे साधूचं रूप घेता, वेश घेता आणि चोऱ्या करता. मांडवी ऋषीला आणि त्याच्या शिष्य परिवाराला उचललं आणि सर्वांना त्या राजाच्या दरबारामध्ये हजर केलं. तो राजा रागाने लालबुंद झाला. चोर आणि संन्याशाच्या बेसात. त्या राजाला सुद्धा मांडवी ऋषीची ओळख नव्हती. अरे चोरी करण्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण भगवे वस्त्र धारण करून हे काय शोभते का तुम्हाला? आता मांडवी ऋषी काहीच बोलायला तयार नाही, कारण त्यांनी चोरी केलीच नव्हती ना. एकदा सांगितलं, राजा ही चोरी आम्ही केली नाही आणि तुझ्या ह्या संपत्तीचा आमचा काही संबंध नाही. शिपाई सांगायला लागले, असं खोटं बोलू नका, हा मुद्देमाल तुमच्यापाशी सापडला आम्हाला. अरे बाबा, मुद्देमाल जरी आमच्यापाशी सापडला तर आम्ही चोरी केली नाही, आम्हाला माहित नाही आमच्यापाशी धन कसं आलं ते म्हणता. त्या राजाला सांगितलं, यांचं काही ऐकू नका, सुळावर द्या. कंडक्टर साहेब, आत्ता जर एखाद्यानं अपराध केला तर अपराध्याला फाशी आहे. पूर्वीच्या काळामध्ये सुळावर दिलं जायचं. मग असा टोकदार सूळ रोवला, त्याच्यावर अनेक जणांना मारलं होतं. कोण? राजानं. सुळावर देण्याची शिक्षा होती त्या काळात. मांडवी ऋषीला सुळावर देण्यात आलं. मांडवी ऋषीला त्या सुळापासून कुठल्या प्रकारचा त्रास झाला नाही, इतका सुद्धा, किंचित सुद्धा. का बरं? ज्या सुळावर लाखो माणसं त्यांनी मारलेत, आज मांडवी ऋषीला टेकवले, मांडवी ऋषी का मरत नाहीत? मग त्या राजाला आश्चर्य वाटलं की हे सामान्य नाहीत. ज्या अर्थी एवढा टोकदार सूळ आहे त्याच्यावर यांना टिकवलंय. आता मला सांगा, आपण जर एखाद्या वेळेला सुई, तुम्ही गोदडे शिवता आहे की नाही, तुम्ही काही कपडे शिवता, त्यावेळेला ती सुई अशी जर उभी ठेवली, त्याच्यावर पाय दिला तर पाय जाईल की नाही? तसा तो सूळ होता. त्या सुळावर बसवल्यानंतर त्यांना काही त्रास झाला नाही. मग मांडवी ऋषी रागाने लाल झाले. माझा अपराध नसताना या राजाने मला सुळावर दिले. राजा थरथर कापायला लागला, राजाला घाम सुटायला लागला. का? कारण संत महात्म्याची ताकद त्याला माहित होती. आता जर यांनी रागाने माझ्याकडे पाहिलं तर जळून भस्मवतो म्हणला मी. उतरा महाराजाला, खाली उतरा म्हणतात. मांडवी ऋषीला खाली घेतलं. हा राजा तर घामा घुम झाला, थरथर कापायला लागला. याला काय करू असं सुचेना. शेवटी मांडवी ऋषी म्हणायला लागले, राजा तू काळजी करू नको, तू चिंता करू नको आणि तू घाबरू सुद्धा नको. महाराज क्षमा असावी, मला तुमचा अधिकार कळाला नाही, मी तुम्हाला सुळावर दिलं, क्षमा असावी. पण कोण आहात तुम्ही? मी नाही ओळखलो, क्षमा करा. मी मांडवी ऋषी आहे महाराज, क्षमा असावी, नाही कळालं मला. अहो पण ते मुद्देमाल. राजा पुन्हा तेच का? अरे मला माहित नाही बाळा. बरं ठीक आहे महाराज, असू द्या.
पुन्हा दर्शन घेतलं मांडवी ऋषीचं राजानं आणि राजा आपल्या घराकडे निघून गेला. पण म्हणतात त्या मांडवी ऋषीने राजाला का माफ केलं, कारण राजाचा काही दोष नव्हता. माझं कर्म काय वाईट, काय माझं पाप हे मी पाहिलं पाहिजे. कोण म्हणाले? मांडवी ऋषी. आपण एखाद्या वेळेला आपल्यावर एखादं संकट आल्याच्या नंतर आपण काय करतो, ह्याला दोष द्यायचा, त्याला दोष द्यायचा, याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, ही मला असं म्हणली, ती मला तसं म्हणली. आपण आपलं एखादं संकट, आपलं एखादं दुखणं, आपली एखादी अडचण आपण दुसऱ्यावर लादतो. ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. असं काही नसतं. जे काही होतंय ते आपल्या कर्मानुसार होत असतं. मग मांडवी ऋषी म्हणायला लागले, हे राजाचा दोष नाही, हा माझ्या कर्माचा दोष आहे, हा माझ्या काहीतरी पूर्वजन्माचा दोष आहे. काय आहे? गेलं पाहिजे. फळ संचिताचे, क्या बात है. संचिताचे भोगने ते फळ संचिताचे, संचिताचे भोगने ते फळ संचिताचे, संचिताचे भोगने ते फळ संचिताचे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ वा आणि भोगणे ते फळ संचिताचे. आपल्या मागं जे पाठीमागं दुःख लागतं की नाही, हे आपल्या संचिताचं फळ आहे, हे आपल्या प्रारब्धाचं फळ आहे, आपण केलेल्या कर्माचं फळ आहे. मग मांडवी ऋषी म्हणले, आता माझा कर्माचा लेखाजोखा कोणाकडे आहे? मांडवी ऋषीचा सोडा, तुमचा माझा सर्वांचा कर्माचा सगळा काही लिखापटी कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? असं कोणाकडं? मला नाही कळालं. देव नाही रिकामा आपली लिखापटी करायला, त्याला माणसं लावले. काय नाव त्याचं? चित्रगुप्त. त्या चित्रगुप्ताकडे आपली लिखापटी असते. कोण काय करायले, कोण किती भजन करायले, कोण किती लोकांच्या सोयरीकी मोडायले, हे की नाही, कोणाचं वाटोळं करण्याचा कोण विचार करायले, सगळ्या देवाकडे लिहिलेलं असतं, हे की नाही, ते चित्रगुप्ताकडे असतं. मग मांडवी ऋषी म्हणले, चला चित्रगुप्ताकडे जाऊया, ते यमराजाकडे जाऊया. म्हणतात यमाच्या दरबारामध्ये मांडवी ऋषी गेले. ऐका ना, ऐकताय का? आपण यमाचं नाव काढल्यावर घाबरतो. आपण मरण म्हणलं की टेन्शन येते आपल्याला. थोडं काही जर दवाखाना डॉक्टरनं सांगितलं तुमचा बीपी वाढलाय आणि बीपी कमी झालाय, तर माणूस टेन्शनमध्ये येते. बापरे, किती अवघड आहे. माणूस घाबरतं की नाही? पण इथं यमराज घाबरायलेत. कोणाला? मांडवी ऋषीला. थरथर कापायलेत. का? कारण मांडवी ऋषी सामान्य नाहीत आणि या ठिकाणी आले ते काही विनाकारण आले नाहीत. काहीतरी आपल्याकडून चुकले. चित्रगुप्ताला विचारलं, बाबा काय झालंय, तू का काही चूक केली का काय? नाही म्हणे महाराज, मी काही चूक केली नाही. मग मांडवी ऋषीला पाहिल्यावर मांडवी ऋषीला यमराज म्हणायला लागले, महाराज बसा, या ठिकाणी बसा. बसायला नाही आलोय, तुला जाब विचारायला आलोय. कोणाला म्हणाले? यमराजाला. यमराज तर थंडगारच पडला. बापरे, मला काय, माझं काय चुकलं का? काय झालं महाराज, बोला ना. राजा सांग, मी माझ्या आयुष्यात काही पाप केले का? म्हणे महाराज नाही. मग मी काही पाप केलं नाही तर मला सुळ्यावर का देण्याची शिक्षा ठोठावली? मला का सुळावर दिले? काय माझं कर्म वाईट आहे? आता यमराजानं पाहिलं, ह्यांचं तर कधी आयुष्यभर यांनी काही पाप केलं नाही, पण जर ह्यांना सुळावर देण्यात आलंय तर ह्यांचं काहीतरी थोडंफार कर्म वाईट असणार आहे. चित्रगुप्ता, फाईल घेऊन या. कोणाची? मांडवी ऋषीची. लगेच फाईल घेऊन आले. ते पानं चाळले आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये म्हणतात 7-8-10 वर्षाचे ते मांडवी ऋषी असताना ते पावसाळ्या दिवसामध्ये बघा घोडा उडतो, तो पंखाचा घोडा, त्याच्यामध्ये पाठीमागून काटा टोचला होता. कशामध्ये? ते घोडा नाही का उडतो पावसामध्ये, त्याच्या पाठीमागून काटा टोचल्याचं ते कर्म पुन्हा इथं भोगायला आलं. आता मला सांगा,
लहान लेकरानं कर्म केलं, ते लहान होता असं म्हणतात. 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या आतील लेकरानं केलेलं सर्व पाप हे मायबापाच्या माथी असतं, लेकराच्या नाही. आणि 12 वर्षाच्या वर लेकरू गेलं की मग सर्व ज्याच्या त्याच्या माथी लागत असतं. मग आता 10 वर्षाचे होते मांडवी ऋषी. ते सांगायला लागले, अरे मी 8-10 वर्षाचा होतो म्हणल्यानंतर माझ्या माथी कसं लावलं असतं? तुला माहित नाही, शास्त्र माहित नाही तुला? हो महाराज असं म्हणतात. राग आला मांडवी ऋषीला. तू अपराध केलास आणि सुळावर मला देण्यात आलं, मी तुला शाप देतो. कोणाला शाप दिलाय? यमराजाला. जा, मी तुला शाप देतो, पुढच्या जन्मी तू दासीपुत्र म्हणून जन्माला येशील. तेच यमराज पुढं दासीपुत्र म्हणून जन्माला आले. त्याचं नाव आहे विदुर काका. गोपाल कृष्ण भगवान की श्री राधे. बघा तुम्ही, जर देवाच्या भक्ताला सुद्धा कर्म चुकलं नाही तर आपल्याला कर्म चुकल का? म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे. मी नेहमी म्हणतो की बाबा, आपल्याच्यानं कुणाचं बरं होत नाही, आपल्याच्यानं कोणाचं बरं होत नाही ना, नका करू, काही बिघडत नाही. बघा, ज्याचं ते करायले, ज्याचं ते खायले, मस्त आनंदात राहिले, आपल्या वाचून कोणाचं काही अडलं नाही. पण आपल्यामुळं कोणाचं वाटूळ होईल असा विचार करू नका. गळ्यात माळ असो अगर नसो तो भाग सोडा. गळ्यात मोठी माळ घातली, लोकांचं वाईट होईल असं चिंतायला काही फायदा नाही त्या माळीचा. तुमच्या गळ्यात माळ नसू द्या, पण लोकांचं कसं भलं होईल, अरे याचं चांगलं झालं पाहिजे अशी भावना ठेवा. तुम्हाला पुण्य लागल्याशिवाय राहणार नाही आणि देवाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. मोठमोठ्याल्या माळे घातल्यात किंवा आपण किती कर्म चांगलं असावं. आता त्या विदुर काकाचं कर्म थोडं चुकलं तर दासीपुत्र म्हणून जन्माला आले. बघा, ते विदुर काका आता दासीपुत्र म्हणून जन्माला आले असू द्या ना, पण त्यांना सर्व हिनवायचे, दासीपुत्रा 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 दासीपुत्रा. विदुर काका घर सोडून का गेले? त्याचं कारण असं आहे, ऐका. ज्या वेळेला भर सभेमध्ये दुःशासनाने आणि दुर्योधनाने त्या द्रौपदीची विटंबना केली. विटंबना करत असताना बाकी सर्वजण पाहत होते, कोणी काही तिला सोडवलं नाही. भीष्माचार्यानं सुद्धा सांगितलं तुम्हाला की अन्नमिंद झाल्यामुळं बोलले नाही. 5 सिंहासारखे पती होते, तेही बोलले नाही, कारण डाबावर द्रौपदी हरलेलो आहोत. मग कोणी सोडवलं नाही. पण त्या ठिकाणी एक जण बोलले, त्याचं नाव आहे विदुर काका. ए दुर्योधना, अरे तुझी भाऊजी आहे, ती मोठी आहे, तुझी आई समान आहे. दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधनानं काकाला राजवाड्याच्या बाहेर काढलं. तुम्हाला सांगतो, अशा भक्ताला घराच्या बाहेर काढल्यामुळं त्या दुर्योधनाच्या राज्याला उतरती कळा लागली. त्या विदुर काकाला बाहेर काढून दिलं होतं. विदुर काका वनात राहत होते, वनामध्ये पर्णकुटी बांधली होती आणि कंदमुळे खाऊन दिवस काढत होते. असं कळालं. हस्तिनापुरात आता पुन्हा देव येणार आहे, देव येणार आहे. सर्व हस्तिनापूर सजवलेलं आहे. काकाला कळालं की हस्तिनापुरात देव येणार आहे. 12-13 वर्ष झाले होती, देवाची भेट नव्हती. मला सांगा, 12-13 वर्ष झाल्याच्या नंतर देवाची भेट होणार आहे म्हणल्या विदुर काकाला किती आनंद झाला असेल. विदुर काका त्या झोपडीतून म्हणजे त्या वनातून पुन्हा हस्तिनापुरात आले. पण हस्तिनापुरात त्या राजवाड्यात गेले नाही. त्यांना माहित होतं मला काढून दिले, इथं कशाला जायचंय. मग गर्दीमध्ये एका कोपऱ्याला उभे राहिले. असं म्हणतात, जगाचा मालक वेशीपशी आलेला आहे. हस्तिनापुराच्या वेशीपशी आल्याच्या नंतर सनई चौघडे वाद्य सर्व वाजायला लागले, सगळं मंगल वाद्य वाजायला लागलेलं आहे. जगाच्या मालकाचं स्वागत चाललेलं आहे. सर्वजण पुष्पवृष्टी त्या जगाच्या मालकावर करत आहेत. देवाच्या नावाचा जयघोष सर्वजण करत आहेत आणि सगळे देवांना बघत आहेत, कारण देव बघण्यासारखा आहे. सर्व हस्तिनापूर देवाला बघते, किती देव सुंदर आहे, किती देव सुंदर आहे. देव आमच्याकडे बघेल का, देव आम्हाला बोलेल का, सर्वजण अपेक्षा करायला लागले. पण त्या गर्दीमध्ये जगाचा मालक कोणाकडेच बघत नव्हता. देव सुद्धा रथामध्ये उभा होता आणि रथामध्ये उभा राहून टाळचा उंच करून एका भक्ताला शोधत होता. त्या भक्ताचं नाव आहे विदुर काका. बघा, देवाचे आपण भक्त आहोत. आपल्याला देव आवडतो, पण देवाला आपण आवडावं, देवाला आपण आवडलो पाहिजे. तिथे असंच झालंय बघा. सगळेजण देवाच्या पाठीमागा लागले, देवानं आम्हाला दर्शन द्यावं, देवानं आमच्याकडे बघावं. पण देव कोणाकडे बघायला तयार नाही. देव कोणाला पाहत होता? विदुर काकाला पाहत होता. आणि विदुर काका समोर काय येत नव्हते. त्यांना माहित होतं दुर्योधन रथाजवळच आहे. त्याला जर मला पाहिलं तर एवढ्या लोकांमध्ये दासीपुत्रा म्हणल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी मागच उभं राहिलेला बरा. म्हणतात, जगाच्या मालकाला करमायला तयार नाही. जगाचा मालक असा बघायलाय, काय करावं, कसं करावं, काय करावं. माझा विदुर मला दिसत नाही. पण तेवढ्यामध्ये विदुर काका असा खूप अंतरावर विदुर काका आणि सुलभाराणी दिसले. त्या देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि काकाला सुद्धा आनंद झाला. का बरं? जगाच्या मालकानं एवढी गर्दी आहे आणि एवढ्या गर्दीमध्ये मला पाहिलंय आणि मला देव खुणवत आहे, काका इकडे या, काका इकडे या, काका इकडे या.
काकानं पाहिलं, काकाला कोणी पुढे सुद्धा येऊ देत नव्हतं, पण काका कसं तरी गर्दी सावरत 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 देवाच्या रथाजवळ आले. काका वर या. जगाच्या मालकानं हात धरला आणि काकाला रथावर घेतलं. रथावर घेतल्याच्या नंतर आलिंगन दिलं. काका खूप दिवसानं तुमची भेट झाली, मला सांगा त्या काकाच्या डोळ्यातून पाणी आलं. आपला पुतण्या असणारा दुर्योधन आपल्याला दासीपुत्र म्हणतोय, सर्व जग मला दासीपुत्र म्हणतोय, पण ज्या देवानं जग निर्माण केलंय तो माझा देव मला काका म्हणतोय. अजून काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे? मला माझा देव काका म्हणला. डोळ्यातून अश्रू यायला लागले. देवा धन्य झालो देवा, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. तुला पाहिलं माझं सार्थक झालं देवा. एक इच्छा आहे देवा. काय बोला काका? काही नाही, माझ्या सुलभाला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायचंय. काय म्हणले? माझ्या सुलभाला सुद्धा तुमचं दर्शन घ्यायचंय. बोलू का तिला इकडे? नको. देव म्हणले नको. का हो? घेऊ द्या ना तिला दर्शन. नाही काका, काळजी करू नका, तुमच्या सुलभाला म्हणजे माझ्या काकीला दर्शन देण्यासाठी मी स्वयं तिच्या घरी जाणार आहे. असं म्हणल्यावर काकाचा आनंद गगनात मावेना. आनंदानं हृदय भरून आलं. काका रडायला लागले. देवा तू आणि आमच्या घरी, एवढ्या गरीबाच्या घरी, एवढा जगाचा बाप आहेस तू. नाही, मी येणार आहे आणि जीवन करा येणार आहे. हळूच सांगितलं. काय? जीवन करा येणार आहे. काका जा लागा तयारीला. काकानं रथावून उडी मारली. जे गेले, गेल्याच्या नंतर सुलभाराने म्हणली, झालं का तुमचं दर्शन झालं, माझं राहिलं की मला दर्शन घ्यायचंय, चल घरी. अहो दर्शन तर घेऊ द्या. अगं घरी देव येणार आहे. काका खोटं बोलू नका हो, तो दुर्योधनाकडे जाणार आहे देव, आणि एवढा मोठा देव आपल्या झोपडीत येईल का? अगं मला सांगितले ना देवानं, देव का खोटं बोलतोय का? चल आपल्या घरी. सुलभा काकीला म्हणतात, हाताला धरून घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर काकीला सांगितलं, सुलभा सगळं आवरावर कर, सगळं काही व्यवस्थित कर, नियोजन कर, देव आपल्या घरी जेवायला येतोय. काकी मुली बघा आता जेवायला येतोय आपल्या घरी. काय हो का देवाला काय द्यायचं? आपण कंदमुळे खातोय, आपण फळं खातोय, दिवस काढतोय, काय घालू त्या देवाला जेवायला? काळजी करू नको. एक डझनभर केळं होते. सांगितलं ही केळाची फणी घे, आणि देव जर आलाच तर त्याला खायला दे, तोपर्यंत मी सीधा सामग्री घेऊन येतो. काका सीधा सामग्री आणण्यासाठी गेले. सुलभा काकीनं आता सारवण काढलेलं आहे. देव येतोय, घर स्वच्छ केलं पाहिजे, हे की नाही? सर्व इंद्रावन तुळशीचं सारवलं, अंगणात सडा टाकला, घर सारवलं, सगळं सारवलं. आणि आता काकी न्हाणीमध्ये आंघोळीसाठी गेलेले आहेत. का? अंगावर सगळं सारवण आलेलं आहे. पण इकडे बघा, आता देव वेशीपासून दुर्योधनाच्या घरापर्यंत गेलेला आहे. दुर्योधनाच्या घरी गेल्याच्या नंतर दुर्योधनाच्या घरी गेल्यावर काय देवाचा थाट, कारण हा का सामान्य होता, हा सम्राट होता. एवढा देवाचा थाट केला, एवढं मोठं स्वागत केलं, पण देवानं त्या स्वागताकडे डुंकूनही पाहिलं नाही. का? हा स्वागत करतोय पण कपटी आहे, हा कपटी आहे, हा दुर्योधन आहे, हा वाईट आहे, आणि यांनी माझ्या भक्ताला खूप त्रास दिलाय, ह्याचं काहीच मला नको. सांगितलं, देवा बसा. देव तात्पुरता बसला. सांगितलं, चला जेवायला आणा. थांब दुर्योधना, मला जेवायचं नाही. का देवा? मला एक बोलायचं आहे. देवा अगोदर जेवण करा. नाही, अगोदर बोलू दे, मग जेवण करतो. जर माझ्या मनासारखं जर तू बोललास तर मी तुझ्या घरी जेवण करतो. काय पाहिजे बोला. दुर्योधना, तू सांगितल्याप्रमाणे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास माझ्या पांडवांनी भोगलाय, आणि ते परत आले. त्यांचं त्यांना राजी देऊन टाकणार राजा? नाही देणार. देवा तुम्ही माझे पाहुणे आहात ना, पाहुणचार घ्या, निघून जा. बाकी आमच्या भावाभावांच्या भांडणात तुम्ही पडायचं नाही. असं म्हणल्यावर देवानं सांगितलं, अरे भावाभावांचं भांडण आहे, मिटवावं म्हणून तर मी आलोय. अरे देऊन टाक ना, तुझं तुला आहे ना बाबा. त्यांचं त्यांना घेऊन, बरं ठीक आहे, तुला राज्य नाही द्यायचं, 10 गावं दे, 10 गावं दे, फक्त 2 गावं दे, निदान 1 गाव तरी दे. नाही देणार. गावं सोडा हो, सुईच्या अग्रावर टोकावर बसल एवढी माती सुद्धा मी तुमच्या पांडवाला देणार नाही. जा, काय करायचं ते करा. देव म्हणला, पांडवा याच्यात आपलं, देव म्हणला, दुर्योधना याच्यात तुझंच वाटूळ आहे, याच्यात तुझंच वाटूळ आहे, कारण माझ्या पांडवाचं काही वाटूळ होणार नाही. पांडवाच्या पाठीमाग मी आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धराः तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर ममः. ज्या ठिकाणी देव त्या ठिकाणी विजय. तुला माहित नाही? अरे असू दे, जा म्हणतात. देवाला सांगितलं, देवाने सांगितलं, चला उद्धवा इथं राहायचं नाही. दुर्योधन म्हणा लागला, जेवण तर करा. काय करा? जेवण तर करा. नाही जेवणार. दुर्योधनाच्या घरचं पंचपक्वान्नाचं देवानं जेवलं नाही. मग दुर्योधन म्हणतंय, दुर्योधन विचारायला कोणाला, माझ्या घरचं पंचपक्वान्न तुम्हाला जेवायचं नाही, मग कुठं आता उपाशी जाता का द्वारकेला?
उपाशी राहता का? सांगितलं देवानं काळजी करू नको, माझ्या पोटाची व्यवस्था, माझ्या जीवनाची व्यवस्था मी केलेली आहे. कुठं केली? विदुराच्या घरी. अरे त्या विदुरालाच काही खायला नाही, तो कण्या खातो, तो कंदमुळे खातो, तू त्याची काळजी करू नको. आणि उद्धवाला आज्ञा दिली, म्हणजे देवाचा लाडका भक्त, उद्धवा चला आपल्याला विदुराच्या घरी जायचंय. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. काय महाराज, का बरं देव त्या विदुराला म्हणला, उद्धवाला मला विदुराच्या घरी चाला? त्याला माहित होतं बडे बडे मंदिर कौन काम के भाव अगर नहीं पावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. किती मोठं मंदिर आहे याला महत्व नाही, त्या मंदिरात हरिपाठाने भजन होतं की नाही याला महत्व आहे की नाही. किती मोठं घर आहे याला महत्व नाही, त्या घरात आनंद आहे की नाही याला महत्व आहे. नाही तर भलं मोठं घर आहे त्याच्यात आनंद नाही, सारखं टेन्शन. मग काय त्या घराला करायचंय? तसंच झालं बघा. भगवान परमात्म्याने सांगितलं ह्याचं काय करायचं, एवढा मोठा राजवाडा नको, आपण चला चलो विदुरा घर जावे. विदुराच्या घराकडे आले आणि आल्याच्या नंतर म्हणतात विदुर काका घरी नव्हते. ते कुठे गेले होते? ते सीधा आणायला गेले होते काहीतरी स्वयंपाकासाठी. ते गेले बिचारे, ते तिकडच बसले, ते काही लवकर आले नाही. अहो ही सुलभा काकी जी आहे ना, सारवण केलं होतं, अंगाला शेण माती लागली होती आणि नाहणीमध्ये गेल्या होत्या. नाहणीमध्ये जात असताना पूर्वीच्या काळामध्ये डोक्याला लावाय शॅम्पू नव्हता, साबण नव्हते. मग काय लावत होत्या मायला? काय लावत होत्या माय? काळी माती लावत होत्या. बरोबर आहे. आता ह्या नवीन पोरीनं ऐकल्यावर काय म्हणतील? त्या 100% त्या बाई येड्या होत्या, आहे की नाही? तुम्ही येड्या होत्या माती लावणाऱ्या? नाही, तो काळ तसा होता, ती वेळ तशी होती, आहे की नाही? त्या काळात तसंच सगळं होतं आणि माती ही चांगली होती. आता माती जर लावली तर अवघड होईल, कारण सगळी खतानं बियाणं माती खराब झाली, आहे की नाही? लावता येईल का डोक्याला? नाही लावता येणार. विनाकारण दुसरंच काहीतरी होऊन बसायचं. आता काळ गेला. हा, माझी सुलभा काकी माती डोक्याला लावली होती आणि स्नान करत होती. डोक्यावर तांब्याचं असं म्हणजे तांब्यानं पाणी घ्यायचं, तेवढ्या मध्यात कोणीतरी हाक मारली, काकी मी आलोय. आता काकी मी आलोय म्हणल्याच्या नंतर तिला असं वाटलं की या वेळेला कोण आलंय, मला कोण हाक मारतंय, कोण आहे? सांगितलं मी श्रीकृष्ण आहे. बघा ती भाव विभोर झाली. देवाचा भक्ताबद्दल भाव कसा असावा याचं वर्णन म्हणजे ही सुलभा काकी आहे. मी कृष्ण आलोय असं म्हणल्याच्या नंतर तिच्या अंगावर जी ओढली साडी होती ती साडी तशीच, अंगाला लागलेली माती तशीच, डोक्यावरून ते मातीचे उघडं येतात ते तसंच, आणि सगळं तसं सावरलं आणि म्हणतात तशीच पळत आली. एवढंच नाही, दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याच्या नंतर काकानं काय केलं होतं? सांगितलं होतं देवाला पाटावर बसव, कारण हे सारवलेलं घर ओलं आहे. देवाला पाटावर बसव, मी येईपर्यंत काही केळी आहेत देवाला खाण्यासाठी दे आणि मी आल्यावर जेवायला कर. हे असं सगळं ठरलं होतं. सुलभा काकीनं त्या अंगाला माती तशीच पळत देवाकडे गेली. देवाला पाहिलं, भाव विभोर झाली. भक्तीने ती देहभान हरपून गेली. म्हणतात देवाच्या मनगटाला धरलं. आता हिचा हात मातीनं भरलेला, देवाचा हात हिनं भरवला. लगेच देवाला आतमध्ये ओढलं. देवा या, देवा या, देवा या. आता देवाला कुठं बसवायचं होतं? पाटावर. ही बसली पाटावर. देवाला म्हणली बस खाली. पटकन देव खाली बसला. भक्ताचं देव ऐकतो बरं. लगेच त्या आता पितांबर भरला देवाचा. पण देवाला वाटलं माझी कोण आहे? सुलभा काकी आहे, प्रेमाने मला काय करते? बसवते. बसला खाली. बरं एवढंच नाही, आता ते केळाची जी काय फणी होती की नाही, जे केळ होते की नाही डझनभर, ते जवळ घेतले. घेतल्याच्या नंतर काकानं काय सांगितलं होतं? देवाला केळी द्यायची. पण ही काय करायची? केळी घ्यायची, एक केळ सोलायची आणि सोलल्याच्या नंतर गाभा आपण खायची, साल त्याच्या हातात द्यायची. कोणाच्या? देवाच्या हातात साल द्यायची. देव काय करायचा? ती साल, आपली शेळी कशी पाला खाते त्याप्रमाणे ती साल खाऊन घ्यायचा. मला सांगा बरं, देवाला काय दुष्काळ पडला? दुष्काळातून आलाय? अरे त्याच्याकडे सगळंच आहे ना. 16,108 बायका आहेत, त्याला का उपाशी घराच्या बाहेर धाडायल्यात का? पण तो बिचारा तू पाला खाल्ल्यासारखं ते काय खायलाय? केळीची साल खायलाय. एक नाही, दोन नाही, तीन नाही, जवळजवळ अर्धा डझन केळं त्यांनी देवानं खाल्ले. आणि मग म्हणतात उद्धवराव कुठून पाहिले तर दरोजातून. आणि ते म्हणाले देवाच्या 100% गोळ्या संपल्या का? अरे तुला काय दुष्काळ पडलाय? तू राजा आहेस, तू द्वारकेचा राजा श्रीकृष्ण आहेस आणि तू काय खायलास? साली खायलास. देवा हे बरोबर नाही. देव मला उद्धवा शांत बसा, अजिबात बोलायचं नाही, जे चाललं नाही ते चालू द्या. शेवटी म्हणतात काका तिकून आले. काका आल्या उद्धव महाराजाला वर कुठं पाहिलं? दरोजात पाहिलं. उद्धवा इथं का उभे राहिले? सांगितलं अहो बघा की मध्ये काय चाललंय.
मधी काय चाललंय बघा, मधी जाऊ का नको मला हेच काय कळणार. म्हणे देवाला काय दवाखान्यात न्यावं लागतं का अकोल्याला काय माहित. हा बघा ना म्हणा देव कसा काय खायलाय, काय खायलाय म्हणजे साल खायलाय साल. बघा आणि तुमची पत्नी माझ्या देवाला साल खाऊ घालायली. खरंच बघितलं विदुर काकानं तर सुलभा काकी केळी खायली आणि त्याला साल खाऊ घालायली. तुम्हाला सांगतो सगळ्या साली माझ्या देवाने खाऊन घेतल्या. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. काका मधी गेले, काकीच्या हाताला धरलं, ए उठ, तुला काय अक्कल विकले की नाही. अरे माझ्या देवाला केळीची साल खाऊ घालती, जमिनीवर त्याला बसवले, तुला काय वाटते की नाही. काकी मग खराडली, जागी झाली. बाप रे, पाहिलं माझ्या अंगावर ओली साडी, माझ्या अंगावर माती, देवाला मी खाली बसवले, त्याचा पितांबर भरलाय, मी केळी खाली, देवानं साल खाल्ली. जागी झाली, पळत मग पुन्हा न्हाणीमध्ये गेली, सुचरीभूत झाली, स्नान केलं, पुन्हा साडी परिधान केली, पुन्हा इकडं आली. आणि आल्याच्या नंतर देवाला डोळ्यामध्ये डबडब पाणी आलेलं आहे. देवा क्षमा करा बरं, मी तुम्हाला साल खाऊ घातली. एवढंच नाही, तुम्ही द्वारकेचे राजा आहात, तुम्हाला सिंहासना असतंय बसायला, मी तुम्हाला शेणावर बसवलं. देवा देव म्हणायला लागला, काकी तू बसवलेलं जे जागा आहे ना ती सिंहासनापेक्षा मोठी आहे. याला म्हणायचं देव आणि भक्तामध्ये असलेलं प्रेम. बघा एवढंच नाही, म्हणतात देव म्हणायला लागला, काकी बरं ठीक आहे, तू बसवलंस ना मला खाली, ती हरकत नाही, पण मला भूक लागली, मला भूक लागली. तू केळीच्या साली खाऊ घातल्या, त्यानं माझं पोट भरलं नाही, अजून मला जेवायचं काय आहे का जेवायला. काकाकडे पाहिलं, काका म्हणले कुणी काही दिलं नाही. सीधा मागायला घेतो, कोणी काही दिलं नाही. गरीबाला कोण काय देतंय, काहीच दिलं नाही. काका म्हणले मी आलो तसंच, काय करू. काकी म्हणली बरं ठीक आहे. ती पतिव्रता होती, ती म्हणली तुम्ही नाही ना काय आणलं, मी काहीतरी निवेदन करते. गेली आणि म्हणतात ते काय म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये उतरंडीला गेली. आणि उतरंडीला गेल्याच्या नंतर पाहिलं, उतरंडी सगळे गाडगे काढले तर काही सापडलं नाही. एक छोटंसं गाडगं होतं, त्याच्यामध्ये काही कण्या सापडल्या. कण्या माहिती आहेत का, या जुन्या मावल्यांना कण्या माहिती आहेत हे की नाही. त्या कण्या सापडल्याच्या नंतर म्हणतात त्या कण्या घेतल्या, त्याला स्वच्छ केल्याच्या नंतर सांगितलं पसाभर कण्या, आणि माझ्या देवाला तर भूक लागली. हा का सामान्य आहे का, हा मोठा भुकाळू आहे, याला तर खूप मोठी भूक लागली, पण आता माझ्या देवाला एवढ्या पसाभर का होईना कण्या मी खाऊ घालणार, याला उपाशी जाऊ देणार नाही. म्हणतात त्या कण्या चुलीवर शिजवण्यासाठी ठेवल्या. बघा बरं, आता देवाला भूक लागली, कण्या पसाभर आहेत, आता कण्या भरपूर झाल्या पाहिजे, देवाला भूक जास्त लागली, मग त्याच्यामध्ये काय करावं लागेल, पाणी जास्त टाकावं लागेल. म्हणतात पाणी जास्त झालं आणि कण्या पातळ झाल्या, कण्या शिजल्या. आता कण्या शिजल्याच्या नंतर त्याला आता जेवायला घालायचे. देवा जगाच्या मालकानं विदुर काकाच्या कण्या खाल्ल्या, आता कण्या पाहायला राहिल्या नाही. देवानं खाल्ल्या, तुम्ही सुद्धा खाल्ल्या, पण आमच्या नशिबाला कण्या नाहीत. काही जुन्या बाया म्हणतात बघा, काही वेळेस काही सांडाउंड झालं, काय थोडंसं इकडे तिकडे झालं. खरंच आहे हो, त्यांनी खरं त्याचे कष्ट केलेत, पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं. आता त्यावेळेला रुपयाला किंमत होती, आता 1000 रुपयाला 100 रुपयाला 10,000ला किंमत राहिली नाही. तो काळ तसा होता. म्हणून बाया म्हणतात बघा कधी कधी हे की नाही, काही झालं की जरा नीट वागा, आम्ही काय खाऊन दिवस काढलेत, कण्या खाऊन दिवस काढलेत. माय तुमच्या नशिबाला कण्या होत्या, आता खाऊ दे त्याला पुरणपोळी. ज्याचा त्याचा भाग आहे, तो काळ तसा होता. खरंच कण्या जगाच्या मालकानं कण्या खाल्ल्या आणि कण्या खाऊन भगवान परमात्मा तृप्त झाला. विदुर काकाला आणि सुलभारा नीला आशीर्वाद दिला, जगाचा मालक द्वारकेकडे निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान श्री राधेश्याम.